आता पाहूयात राज्यातील एक महत्त्वाची बातमी म्हणजे मद्य परवान्यांवरून निर्माण झालेल्या वादासंदर्भातली बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, जयंत पाटील हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही प्रमुख नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे नेते सोडत नाहीत। पण दारू परवान्याच्या वाटपात सरकारनं मापात पाप काही केलं नाही। त्याचं घडलं असं की महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारनं 41 मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 परवान्यांच्या वाटपाचा निर्णय घेतला। विशेष म्हणजे राज्य सरकारकडून नव्यानं देण्यात येणाऱ्या या परवान्यांपैकी 96 परवाने हे राजकीय नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना दिले जाणार आहेत आणि यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली। मात्र दारू विक्री परवान्यांची ही खिरापत सर्व पक्षीयांना वाटली मिळणार असल्यानं सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनी देखील तेरी भी चुप मेरी भी चुपचा पवित्रा घेतलाय। नेत्यांची तिजोरी भरण्यासाठी हे सगळं राबवलं गेलंय। म्हणजे आधी त्यांना साखर कारखाने दिले, मग डिस्टिलरी एक्सपान्शन केलं, त्याच्यात साखर बनत नाही, साखर अगदी फार कमी प्रमाणात बनते आणि त्यातली जी रेशनिंगची साखर आहे ती अनेक कारखाने देत नाही, म्हणजे ज्याला लेव्ही शुगर म्हणतो ते अनेक कारखाने देत नाहीयेत। तर हे सगळे ऊसातनं बनवणारे दारूचेच कारखाने झाले आणि त्यांच्यासाठी हे नवीन 328 परवाने दिले गेले। या विभागाचे मंत्री जे आहेत या मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात यावं। कारण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नावाचा जो विषय आहे त्या विषयामध्ये जर एक्साइज डिपार्टमेंट ज्या मंत्र्याकडे आहे त्या मंत्र्याच्या मुलाचा जर टँगो फॅक्टरी टँगो नावाची जर दारू त्यांची असेल आणि ते जर काही निर्णय घेत असतील तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये शासक आणि मंत्री हे त्यांच्या पदाचा दुरुपयोग करतात। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। पाहूयात। 1972 नंतर एक देखील नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही। कधी 1972 नंतर की तुम्ही कुणाचा मद्य परवाना घेताय तो तुमचा मद्य परवाना दुसरीकडे शिफ्ट करताना पण तिथं शाळा आहे का, आम्ही तिथल्या महिलांचा विरोध आहे का, जे काही नियम त्याच्यामध्ये लावलेले आहेत त्या नियमाचं पालन करून ते तिथं मद्य परवाना घेऊन तिथं दुकान टाकू शकतायत का हे आपण बघतो। त्याच्यामुळे नवीन कुठलाही मद्य परवाना दिलेला नाही।